मंडळी, लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकीचंही सूप वाजलं आणि आता प्रतीक्षा आहे ती राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक मुद्द्यांचा, म्हटलं तर महामुद्द्यांचा थेट संबंध हा आपापल्या शहरांमधल्या महापालिका आणि नगरपालिकांशी येतो. नजीकच्या काळात महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं तुमच्या आमच्या जीवनातल्या त्याच महामुद्द्यांवर आम्ही गांभीर्यानं प्रकाशझोत टाकत आहोत. झिरोवरच्या महापालिकेचे महामुद्दे या खास सेगमेंटमध्ये. आजच्या झिरोवरच्या निमित्तानं आम्ही अकोला शहरातल्या विविध नागरी समस्यांचा महामुद्दा, चंद्रपुरातल्या रस्ते आणि पाण्याचा प्रश्न आणि नाशिकमधल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाचा आढावा घेतोय आमच्या महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमध्ये. मंडळी, नागपूर नंतरचं विदर्भातलं दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं औद्योगिक शहर म्हणजे अकोला. पण त्याच अकोला शहराची भाग्यरेषा लिहिणाऱ्या अकोला महापालिकेची राज्यातली पत आणि ओळख पार लयाला गेली. अकोला शहराच्या विकासासाठी गेल्या 10 वर्षात हजारो कोटींचा निधी आला, पण त्या विकास कामांना दर्जाच नसल्यानं अकोलेकरांचं जगणं आजही सुसह्य, सुकर आणि सुखकर होताना दिसत नाही. विकासाचे दावे, फोलपणाचे राजकीय प्रतिदावे आणि जमिनीवरच्या वास्तवाकडे लक्ष वेधत पाहुयात अकोला शहराच्या विकासाचे अंतरंग जाणून घेणारा स्पेशल रिपोर्ट. अकोला विदर्भातलं एक वैभवशाली इतिहास आणि वारसा असलेलं शहर. ग्रामदैवत राजराजेश्वर आणि असदगडच्या किल्ल्यानं शहराचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक भावविश्व समृद्ध केलंय. पण तेच अकोला आता बदलतंय, कात टाकतंय. आणि त्याला कारण आहे गेल्या दशकात शहराच्या विकासासाठी आलेले हजारो कोटी रुपये. त्यामुळे अकोला शहरात उड्डाणपूल आला, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आले, अकोल्यात जमिनीखालचा भुयारी मार्ग म्हणजे अंडरपासही आला. अकोला एकमेव अशी महापालिका आहे, या महापालिकेचे पालकमंत्री देवेंद्रजी होते आणि ते पालकमंत्री पद नंतर विखे साहेबांकडे गेलं, परंतु पालकत्व मात्र देवेंद्रजीनं सोडलं नाही. आणि म्हणून आपल्या इथं बस सेवा खंडित असताना विशेष बाब म्हणून 13 महापालिकेच्या व्यतिरिक्त 14वी आपली महापालिका टाकून घेतली. आपलं ई बस सेवेचं काम सुरू आहे. 50 सुशोभित अशा इलेक्ट्रिकल बसेस आपल्या म्हणजे लोकांच्या सेवेत आता सुरू होतील. अकोला शहरात गेल्या 10 वर्षात झालेल्या प्रमुख विकास कामांवर एक नजर टाकूया. 500 कोटींचे रस्ते, 170 कोटींची उड्डाणपुलं, अंडरपास, 50 लाखांचा बगीचा, 30 कोटींचं नाट्यगृह, 15 कोटींचं जलतरण तलाव, राजराजेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी 50 कोटी, तर पोलीस वसाहतीसाठी 140 कोटी रुपये खर्च झाले. पण अकोल्याचा हा विकास म्हणजे बडा घर पोकळ वासा किंवा एक ना धड भाराभर चिंध्या असल्याचं अकोलेकरांना का वाटतंय? झालेल्या कामांची यादी तर मोठी आहे, पण त्या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता मिसिंग असल्याचं अकोलेकरांना वाटतंय. कारभार आता काही लक्ष देण्याजोगा नाही आहे. एक तर इलेक्शन झालेलं नाही, इलेक्शन न झाल्यामुळे सगळीकडे गंदगी आहे, काम कोणी करत नाही. अधिकारी वर्ग कोणतं काय काम करते समजत नाही. आणि सर्व ट्रॅफिक आणि ज्या नळ योजना म्हणा किंवा इनी जेही आहे तर सगळ्या जाम झालेल्या आहेत. नद्या नाल्यात तुडुंब भरलेल्या आहेत, कोणीही काम करत नाही. कर्मचारी म्हणतात साहेबाला सांगा, साहेब म्हणते कर्मचाऱ्याला सांगा, कोणीच ऐकायला तयार नाही आहे. अरे इथे वास जो येतोय ते तो सहन केला जात नाही, इतका वास येतोय. ते तिथून पाणी टाकलाय आणि तिथून तोच कचरा तिथे टाकलाय, तिथेच ते भाज्या टाकल्या आहेत, तर सगळं काही तिथेच आहे. आणि तिथलं ते पाणी घाण सगळं वास येत आहे, सगळं पाहायला लागतं आहे आणि सगळा वास घाण खूप इतका वास होतो आहे खूपच. काहीच खरं नाही. नियोग लोक यायला म्हणतात बंद आहे, चालले जा. 8 दिवस देतात, 15 दिवसांनी या, महिन्याने या, कोणाला तारीख देऊन लिहून देतात. सारे लोक सगळं 100-150 किलोमीटरहून येतात आणि वापस जाऊन राहिले. सांगा आता आम्ही भाडं खर्च करून इथं येतो आणि हे आम्हाला वापस पाठवून राहिले. शहरात पार्किंगची समस्या फार मोठी आहे. एकीकडे शहराचा विकास होत असताना पार्किंगसाठी जागा नसल्यानं नागरिकांची मोठी अडचण होते. पार्किंगच्या समस्येचं मूळ शहरात मोठ्या प्रमाणावर झालेलं अतिक्रमण आहे. अकोला शहरात नागरी सुविधांची वानवा आहे. शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला. स्वच्छतेचा ठेका दिला असला तरी शहरात चौकांमध्ये व मुख्य रस्त्यांच्या कडेला घाणीचे ढिगारे पडून असतात. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सदृश्य आजाराचे रुग्ण अकोल्यात नेहमीच आढळून येत आहेत. शहरातल्या रस्ते, उड्डाणपूल आणि अंडरपासच्या कामांमध्ये
दर्जा नसल्यानं ही कामं होऊनही त्याचा नागरिकांना त्रास होतोय. स्वच्छतागृह नसल्यानं महिलांची कुचंबणा होते, तर इथला पाणी पुरवठा 3 दिवसांआड होतोय. अकोला महापालिकेची स्थापना 2001 साली करण्यात आली. त्याआधी 47 वर्ष अकोला शहरात नगरपालिका होती. अकोला शहर 128 चौरस किलोमीटर परिघात वसले. शहराची सध्याची लोकसंख्या जवळपास 7 लाखांच्या आसपास आहे. अकोला शहराची झपाट्यानं वाढ होत असताना महापालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर मात्र वाढलेलं नाही. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग हे नित्याचेच झाले. शहरातील सिमेंटचे रस्ते हे दर्जाहीन असल्याचा ठपका 2018 साली शासनाच्या सोशल ऑडिटमध्ये लावण्यात आला होता. शहरातील अंडरपासला कायमच स्विमिंग पूलचं रूप आल्याचं दिसतं. ड्रेनेजची स्कीम जी मंजूर झालेली आहे त्याचा वर्किंग सर्वे सुरू आहे आणि हा सर्वे सुरू संपल्याच्या नंतर तातडीनं ते ड्रेनेजचं काम करण्यात येईल आणि त्याच्यानंतर जे मंजूर असलेले रस्ते आहेत ते रस्त्याचं काम करण्यात येईल. त्यामुळं थोडासा 2-3 महिन्याचा जरी विलंब होत असला तरी शहरवासियांच्या दृष्टीनं अतिशय चांगली स्कीम ड्रेनेजची होईल आणि त्यानंतर सुंदर रस्ते पण होतील. अकोला महापालिकेच्या स्थापनेनंतर गेल्या 23 वर्षांमधली 12.5 वर्ष भाजपची सत्ता महापालिकेत होती. काँग्रेस 5 वर्ष तर वंचित बहुजन आघाडी 2.5 वर्ष सत्तेत होती. गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. याच अकोला महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. पण भाजप एकीकडे चौफेर विकासाचा दावा करतंय तर काँग्रेस भाजपच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवतंय. पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे किती मोठं काम झालं आहे. आता त्याचा 4था टप्पा होता. 246 क्वार्टरचा 140 कोटीचा निधी आला. ते काम आपण सुरू केलेलं आहे. पशु वैद्यकीय ग्रॅज्युएशन कॉलेज आपलं मंजूर झालं. ते साधारणतः 450 कोटीचं आहे. आपल्या अकोला शहरामध्ये अमृत 1च्या माध्यमातून आपण 426 किलोमीटरची पाईपलाईन टाकली. आपण अमृत 2ची स्कीमचे पैसे येऊन राहिले आणि त्या माध्यमातून जवळपास परत 500 किलोमीटरची अंडरग्राउंड पाइपलाइन अपन पीने पानी टाकून राहिलो. बिल्कुल भी नहीं. अकोला शहर में कहीं विकास नहीं है. आज अकोला शहर के आप गार्डन देख लो, रोडों की अवस्था देख लो. सीमेंट के रोड यहाँ बनाए गए विकास के नाम पे, लेकिन आप देखो रोडों के अंदर गड्ढे देखो. यहाँ बार बार वो रोड पैच करने पड़े. रोडों का सोशल ऑडिट हुआ इसका मतलब विकास के मुद्दे के विकास के अंदर कहीं ना कहीं भ्रष्टाचार की बू आई. इसलिए एक ईमानदार कलेक्टर ने अपनी जो जवाबदारी समझते हुए लोगों की नागरिक की कंप्लेंट के ऊपर उन्होंने ऑडिट करवाया. ऑडिट करवाने के बाद में ऑडिट की रिपोर्ट की इतनी धज्जियाँ उड़ाई गई कि दिल्ली से लेकर गली तक इन्हीं की सरकार थी. वो रिपोर्ट को इतना घुमाया गया, वो अधिकारी को इतना परेशान किया गया रिपोर्ट के चक्कर में कि उसने वापस वो महानगर पालिका को रिपोर्ट सबमिट की. अकोला महापालिकेच्या भूतकाळानं विकास आणि दिशादर्शकतेचा मोठा बॅकलॉग करून ठेवलाय. तो भूतकाळ पुसून काढत अकोला महापालिकेसमोर वैभवशाली भविष्याकडे झेप घेण्याचं आव्हान आहे. भूतकाळातल्या चुका काळात अकोला महापालिका आपला इतिहास बदलेल अशी अपेक्षा आता अकोलेकर व्यक्त करतायत. अकोला महापालिका आपला जुना इतिहास विसरत अकोलेकरांचं आयुष्य आणखी सुखकारक करण्यासाठी पुढच्या काळात निश्चितच त्यांना चांगल्या नागरी सुविधा देईल हीच माफक अपेक्षा. उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.